साहित्य मेळावा आदरणीय उपस्थित मंचावर सर्व पदाधिकारी, बीजेपी, राष्ट्रवादी, अजितदादा गट, शिंदे गट आणि रासपचे सर्व नेते, आदरणीय या ठिकाणी यशवंत सेनेचे नेते, रिपब्लिकन सेनेचे नेते, मी एवढंच म्हणेन, राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय महादेवजीरावजी जानकर साहेब, बहुजन हृदय सम्राट यांच्या पाठीमागे आपण सर्वजण परभणीमध्ये उभे राहिलात, तसेच ते या ठिकाणी आपल्यासाठी निश्चितच येण्याचं. कालच साहेबांचं माझं बोलणं झालं, आदरणीय नाटा साहेबांनी आमची मीटिंग घेतली आणि सकाळी जवळजवळ 50 कार्यकर्ते आम्ही नाटा साहेबांच्या ऑफिसमध्ये उपस्थित झालो. तसेच मग या विधानसभेचा बुलंद आवाज आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब यांचेही मार्गदर्शन, आणि आम्ही या ठिकाणी नवी मुंबईमध्ये धनगर समाज आहे आणि हा समाज एवढा प्रामाणिक आहे, शब्द एकदा टाकला की एक बकरीने उडी टाकली की 100 बकरी त्याच्या मागे पडतात. अत्यंत निष्ठावंत आणि भोळा समाज आहे सर आमचा. या ठिकाणी राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानच्या माध्यमातून, नवी मुंबई धनगर समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही काम करत असतो. मी या ठिकाणी एवढंच म्हणेन, ठाणे जिल्ह्याची आणबाण शान, ठाणे जिल्ह्याची आणबाण शान, निवडून आणू या धनुष्यबाण, निवडून आणू या धनुष्यबाण. उमेदवार आपले मस्के नरेश गणपत, उमेदवार आपले मस्के नरेश गणपत, निवडून द्या त्यांना देऊन आपले अमूल्य मत, निवडून द्या त्यांना देऊन आपले अमूल्य मत. आपण सारे धरू आघाडीची साथ, आपण सारे धरू आघाडीची साथ, हिंदुस्थानचा करू महाविकास, हिंदुस्थानचा करू महाविकास. कालपर्यंतचे बार निघाले सारे फुसके, कालपर्यंतचे बार निघाले सारे फुसके, आज मात्र होणार खासदार नरेश मस्के, आज मात्र होणार खासदार नरेश मस्के. नाटा साहेब आपल्या नावातच विजय आहे, नाटा साहेब आपल्या नावातच विजय आहे, म्हणूनच विरोधकांचा पराजय निश्चित आहे, म्हणूनच विरोधकांचा पराजय निश्चित आहे. धन्यवाद. मला या ठिकाणी इथं माझं मत मांडण्याची आणि मला बोलण्याची संधी दिली. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार. आणि आदरणीय लोकनेते बहुजन हृदय सम्राट महादेवजी जानकर साहेब, विधानसभेचा बुलंद आवाज आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब यांच्या विचाराशी अधीन राहून नवी मुंबई धनगर समाजाच्या वतीनं, राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानच्या वतीनं आम्ही सर्व आपल्या सदैव पाठीशी आहोत. जय जय मल्हार.